नमस्कार. युग्रे वेदांत फाउंडेशन, पॉवरफुल ज्ञान आणि पॉयसन वी लव यांच्या वतीनं जागतिक तंबाखू विरोधी दिवस 2025च्या निमित्तानं एका स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. मी डॉक्टर सिद्धेश्वर वसंतराव हुकिरे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या व्यसनमुक्तीच्या कामाच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. मित्रहो, लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये निर्व्यसनी वातावरण होतं. वडील, मोठा भाऊ अगदी सुपारी किंवा अगदी बडशोप सुद्धा खात नव्हते. घरामध्येच लहानपणापासून व्यसन विरोधी संस्कार झाले. यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट लहानपणीच अनुभवायला मिळाली, ती म्हणजे आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये दोन नवरा बायको आणि त्यांची मुलं. त्यातला नवरा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दारूचं व्यसन करायचा. दारू पिऊन येऊन घरामध्ये धिंगाणा घालायचा आणि रात्री उशिरापर्यंत आपल्या बायकोबरोबर भांडण करायचा, तिला हाणमार करायचा. त्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज आजही माझ्या कानामध्ये घुमतो आहे. तेव्हा त्या दारुड्या व्यक्तीची भीती वाटायची. मनामध्ये त्या दारुड्या व्यक्तीच्या बद्दल राग यायचा. फक्त त्याच्याबद्दलच नाही तर दारूबद्दल देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनामध्ये राग निर्माण झाला. हळूहळू हा जो व्यसन विरोधी संस्कार होता तो मनामध्ये अजून जास्त रुजत गेला. परंतु जसं की 11वी झाली, 12वी झाली, होमिओपॅथिक वैद्यकीय शाखेमध्ये मला प्रवेश मिळाला. त्यानंतर मात्र मला व्यसनी मित्राची संगत मिळण्याची शक्यता जास्त वाढली आणि अर्थातच स्वाभाविकपणे ज्या रूम मध्ये किंवा ज्या मित्रांच्या बरोबर मी राहत होतो ते मित्र सुद्धा हळूहळू दारूचा असेल, तंबाखूचा असेल, गुटखा सुपारीचा असेल व्यसन करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु हे मला आवडत नव्हतं, माझ्या मनाला ते पटत नव्हतं आणि नेमकं ते वय हे व्यसन लागण्याचं होतं हे मनाला वारंवार याची जाणीव होत होती आणि त्यामुळे मी मित्रांपासून अलिप्त व्हायला लागलो. त्याचा मला तोटा देखील झाला आणि काही फायदे देखील झाले. फायदा म्हणाल तर मी अजूनपर्यंत निर्व्यसनी आहे. कुठलंही व्यसन आजपर्यंत मी केलेलं नाही, याचा मला अभिमान आहे. मी सर्वांपेक्षा वेगळा आहे, युनिक आहे, निर्व्यसनी आहे. अशा प्रकारची मानसिकता जर लोकांच्या, तरुणाच्या मनामध्ये जर ठाम राहिली तर ते एक युनिक आयडॉल बनू शकतात. कारण हल्ली निर्व्यसनी व्यक्ती शोधून सापडणं अशक्य झालेलं आहे. आणि त्यानंतरच वैद्यकीय शाखेमध्ये ह्या व्यसनाचे दुष्परिणाम हळूहळू समजायला लागले. त्याच्या मागचं शास्त्र, त्याच्या मागचं विज्ञान समजायला लागले. या व्यसनांचं सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक आणि एकूण आर्थिक, व्यावसायिक परिस्थितीवरती अनिष्ट आणि दुर्गामी परिणाम व्हायला लागले. याची जाणीव वरचेवर होत गेली. आणि मग डॉक्टर म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आपला समाज निर्व्यसनी राहावा, व्यसनी असलेला व्यसनमुक्त व्हावा, ही आतून तळमळ यायला लागली. आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD झालं आणि त्यानंतर 2014 मध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि ह्या व्यवसायाच्या सोबतच व्यसनमुक्तीच्यासाठी काम करायचं ठरवलं. आणि त्याचाच परिपाक म्हणून जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र MIDC लातूर या ठिकाणी मी सहवैद्यकीय अधिकारी म्हणून जॉईन झालो आणि तिथं व्यसनी बांधवांना व्यसनमुक्त करण्यासाठी लेक्चर देणं, काही सेशन्स घेणं किंवा त्यांना औषधोपचार करणं, समुपदेशन असेल, अशा प्रकारचं काम तेव्हा मी चालू केलं. आज तागायत ते अजूनही चालूच आहे. यासोबतच दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, गांजा आणि इतर ड्रगचा जो विळखा होता समाजामध्ये तो वरचेवर वाढत गेला. आणि त्यामुळं व्यसनी व्यक्तीचीच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जी अवस्था होते, जे हाल होतात ते बघून अक्षरशः अस्वस्थ वाटायला लागलं. आणि आता फक्त दवाखान्यात बसून किंवा जे लोक भेटतील त्यांनाच फक्त समुपदेशन नाही तर आता आपण समाजामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे या व्यसनमुक्तीच्या कामामध्ये स्वतःला अजून झोकून देण्याचं ठरवलं गेलं. आता पाहूया दुसरा मुद्दा, तो म्हणजे आमच्या कामाचं नेमकं स्वरूप कसं असतं. जेव्हा कधी पेशंट दवाखान्यामध्ये येतात, कुठल्या एका आजारासाठी येत असेल आणि फक्त पेशंटच नाही तर पेशंटच्या सोबत आलेले जर कोणी नातेवाईक असतील, त्यांना कुठं जर व्यसन असेल कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं, तर या सगळ्यांच्यासाठी समुपदेशन या आमच्या दवाखान्याच्या माध्यमातून केलं जातं. सोबतच लातूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये, खेडेगावांच्या मध्ये वेळोवेळी महिना 2 महिन्याला आम्ही व्यसनमुक्तीच्यासाठी शिबिरे घेतो, चर्चासत्र घेतो, त्या ठिकाणी लेक्चर्स ठेवतो. यासोबतच जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीनं दरवर्षी महात्मा गांधी जयंतीला व्यसनमुक्ती सप्ताहाचं आयोजन केलं जातं. या सप्ताहाच्या माध्यमातून समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही हा सप्ताह घेतो. आणि या सप्ताहाच्या माध्यमातून जे मोठे मोठे संस्था आहेत, शाळा आहेत, या ठिकाणी जाऊन सर्व विद्यार्थी असतील किंवा कर्मचारी असतील त्या संस्थेतले, यांना व्यसनमुक्तीच्या बद्दल मार्गदर्शन करण्याचं काम आज गेली 10 वर्षापासून अविरत चालू आहे. हे काम खूप वेगानं होत होतं. शाळांच्या मध्ये किंवा कम्युनिटीमध्ये जाऊन आम्ही हे भाषण करायचो. परंतु कोविडच्या काळामध्ये आम्हाला याच्यावरती काही मर्यादा आल्या आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची व्यसनमुक्तीच्या संबंधित जनजागृती करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्याचाच परिणाम म्हणून जन्म झाला इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबच्या चॅनलचा. 3 ते 4 वर्षामध्ये युट्यूबला आजपर्यंत 5 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालाय. इंस्टाग्रामला 2 लाख फॉलोअर आहेत आणि फेसबुकला 1 लाख फॉलोअर आहेत. आणि या माध्यमातून अविरतपणे सातत्यानं
दारू असेल, गांजा असेल किंवा तंबाखू असेल, गुटखा मावा, सिगारेट असेल, या संबंधित आम्ही दरवेळी व्हिडिओज टाकत असतो. त्या व्हिडिओला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरेच जण कमेंट करून सांगतात, जवळपास लोकांनी स्वतःहून व्हिडिओ ऐकून समुपदेशन केल्यामुळं तंबाखू सोडून दिल्याचं आम्हाला कमेंटमध्ये कळवलंय. दारू सोडून देण्यासाठी देखील बऱ्याच जणांची इच्छा झाली आहे. बऱ्याच जणांनी तसे प्रयत्न देखील सुरू केलेले आहेत. बरेच लोक, बरेच नातेवाईक देखील आवर्जून फोन करून सांगतात, डॉक्टर तुमचा व्हिडिओ ऐकला, तुम्ही केलेलं समुपदेशन ऐकलं आणि आजपासूनच आमच्या नातेवाईकांना की मी स्वतः दारू सोडली किंवा तंबाखू सोडली किंवा सोडण्याचा प्रयत्न करेन, अशा प्रकारची आश्वासनं ते देतात. आणि त्यानंतर मनाला एक समाधान मिळतं की एवढा सगळा हा व्यसनरूपी काळोख जो पसरलेला आहे आपल्या आजूबाजूला, त्या काळोखाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकू की नाही याबद्दल खात्री नाही, परंतु नक्कीच तो काळोख हळूहळू दूर करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे अविरत प्रयत्न करत राहू. एक दिवस संपूर्ण काळोख निघून जाऊन संपूर्ण समाजाचं व्यसनमुक्ती होऊन त्यांचं आयुष्य प्रकाशमान होईल. यासोबतच वर्तमानपत्रातून देखील वेळोवेळी ह्या व्यसनाची दाहकता माझ्या माध्यमातून, माझ्या लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे. सर्व कामाचा सकारात्मक परिणाम दिसून येताना आम्हाला वेळोवेळी जाणवत आहे. जेव्हा आपण एखादं काम प्रामाणिकपणे, तळमळीनं, पोटतिडकीनं करतो, जेव्हा ते काम करण्यामागचं आपलं इंटेन्शन चांगलं असतं, ते म्हणजे आपला समाज व्यसनमुक्त व्हावा, निर्व्यसनी व्हावा. त्याचं कारण असं की जेव्हा आजूबाजूचे लोक निर्व्यसनी असतात तेव्हा आपला देखील चांगला विकास होत असतो. जेव्हा अशा प्रकारचं चांगलं काम आपल्या हातून होतं तेव्हा कुणाचं तरी व्यसन सुटलं, त्याच्या आयुष्याचं चांगलं झालं, त्याच्या कुटुंबाचं चांगलं झालं, तर त्याचे दुवा, त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि हेच आयुष्य चांगलं जगण्याचं सार्थक असतं. कारण आपण जगत असताना, आपण जीवनाचा आनंद घेत असताना, आपल्या आजूबाजूला जे काही पीडित आहेत, खास करून व्यसनाच्या बाबतीमध्ये बोलत असताना, आजारी आहेत, मनोविकारी आहेत, अशा लोकांना त्या गर्दीतून बाहेर काढून टाकण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. आपण सर्वजण मिळून या भारत देशाला, महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे तळमळीनं प्रयत्न करू. शासन या व्यसनी पदार्थांच्या वरती कधी बंदी आणेल किंवा नाही आणेल याची खात्री नाही, कारण शासनाला कोटीचा महसूल मिळतो, परंतु याच्या बदल्यात पराकोटीच्या यातना या समाजाला मिळत आहे. या समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे 4 शब्द या ठिकाणी संपवितो. धन्यवाद.